अचानक म्हणजे माणसं एवढी वाढली मॅनेजमेंट म्हणजे बरोबर बरोबर. किती माणसं आली होती? 4,000. 4,000? हो. अरे बापरे. नाही मग जेवण संपलंच. बरोबर. चल मी वाढतो तुला. नको नको जाऊन झोप ना, मी घेतो. माहितीये मला तू घेतोस. म्हणजे तू घेतोस, किती घेतोस, कुठे घेतोस, कसं माहितीये मला सगळं. मी वाढतो ना तुला. चल. हा ओके ओके. हा दिसते तरी ओके. चल ये वाढती. ये गणपत दिवाळीमध्ये सुद्धा तुझ्या त्या तगड्यात खातो ना मी फक्त. सांगितलं रे. हे काय इतकंच म्हटलं बघ मी सगळं इकडचं आवडतो. मी ठेवतो. माझ्यामुळे ऑलरेडी तुझं एवढं जागरण झालंय ना, तर तुझं झोपायला. गुड नाईट. वाटलं तर खा एखादा. झोपतो. आवर. आणि हा डबा तो ते हा उंदरांना शूज कुरतडायला मिळणार नाही म्हणून त्यांना चिवडा खायला देतोय. काही गरज नाही. उगाच जगाची काळजी. हे बघ, हे उंदीर घुशी चिचुंदरे असलं काय पाळायचं नाही रे. तू शूज घेऊन ये, मी डबा ठेवतो. अरे ते मी ठेवला असता. ते आदित्य, अरे तू इतका वेळ आत गेला होतास आणि काहीच खायला आणलं नाही. अगं ते नाही. मग आता मी पण आत जाणार. चल ग. अरे तुम्हाला अंदाज नाही, आतमध्ये खूप राडे झाले. तुमच्यासाठी लाडू चिवडा आणायला गेलो आणि माझ्या मामांनी मला गोल गोल फिरवलं चकली सारखं. चकली? मला चकली खायची. मला पण. कंट्रोल कंट्रोल. उद्या आपण हवं ते खाऊयात. आता प्लीज माझ्या बरोबर गॅरेज मध्ये चला. पिंट्या मामाच्या गॅरेज मध्ये काहीच खायला नाही असं होऊच शकत नाही. नक्की? मुक्की. आणि पटकन जाऊयात, नाहीतर माझे हे शाकाहारी मामा आहेत ना, ते मांसाहारी होते. गरम चाय गरम चाय गरम चाय. पट 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 पट. चाय 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 चाय. अरे बंधू, काही काळजी करू नको. हा काय पळून जात नाही. आणि समजा गेला तर आपला आदित्य आहे ना त्याला आवरायला. का त्याला कशाला त्रास आणखीन? हे बघ, कोणाला त्रास होणार नाही. हे बघ, तू काळजी करू नको. तो इथेच थांबणार आहे. आपण बघूया तरी काय करतो ते. गरम चाय गरम पोहे पोहे पोहे. पोहे चाय पोहे चाय पोहे चाय पोहे चाय. पाहिलं, तो स्टॉलवर पोहे आणि चहा विकतोय. तो आपला धंदा सोडून जाईलच कसा. पॉइंट बरोबर आहे तुझं. मग चल झोप झोप. काय लाड निजला रे सोन्या माझा, निजला रे दादा माझा. दादाला कळलं नाही पाहिजे ना. दादापासून आदित्यला आपण वाचवलंय. हो, पण आदित्य गेलंय कुठे? देव जाणे. भाई हो, आदित्य येत नसेल ना. काहीतरी काय बोलतो. आपला आदित्य चांगला मुलगा आहे रे. मला वाटतं ना तो कोणाला तरी चहा द्यायला किंवा चहा प्यायला गेला असेल. चहा पोहे चहा पोहे चहा पोहे. तर आणि मग भूक लागली तर मग काय करशील? मी अशाच मुलाशी लग्न करीन ज्याला सगळं जेवण बनवता येतं. आणि असाच जर तुला कोणी सापडला नाही तर मग तू आहेस ना. शेंगदाणे टाकलेत. मस्त. खायला मीच खात बसलोय. तुझ्या मैत्रिणीसाठी ठेवतो थोडेसे, नाहीतर ती मलाच खायची. दिसतं ना मला, तिच्या डोळ्यामध्ये दिसतं ना. या हवंय? नाही ना. नाही ना. चल नक्की ठीक आहे. असं होत नाही.
ओके व्हेरी गुड बस आता गुड नाईट स्वीट ड्रीम्स बटाट्याच्या फार्मला पाठवलं पाहिजे. आदित्य अरे काय आता आदित्य घाणेरडी ओकली माझ्यावर प्लीज प्लीज काहीतरी कर प्लीज काहीतरी कर याला. तू हसतोयस काय रे? एक तर रात्रभर हिला सहन करा आणि आता हिची प्लीज प्लीज काहीतरी कर. मला मला खूप त्रास होतोय. अगं मग धुवून टाक ना लगेच. नाही 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 मी एक तर हातच नाही लावणार याला आणि त्याचा वास येत राहिला ना तर मी होकीन आता. बाहेर शोधून आलो तर हा इथेच आहे. आत्ता देखील बाहेर जायच्या तयारीतच आहे. नक्कीच काहीतरी खुसखुस आहे. इथं मी अडकलोय आणि सई तिथे माझी वाट बघत असेल. ओरडू नकोस नीचे. अरे वेड आहेस का तू आदित्य? कुठे होतास आणि इतका वेळ वाट बघत होते मी किती घाबरले होते आणि त्यात तू आणखी नेऊन घाबरवलंस मला. वाट बघत होते ना मी तुझी. एक मिनिट. तू शमशेर सिंग आहेस ना? मग शमशेर सिंगची बोबडी वळली. मारू नको. एवढा आणलाय शर्ट ते गेलं कुठे? घे पटकन घाल. अरे हा नवीन शर्ट आहे हे बघ. मी करते काहीतरी मॅनेज. अरे नाही असं कसं. घाल नवीन. तुझ्यासारखी श्रीमंत घरातली मुलगी तुला जर वापरलेला शर्ट दिला तर तुझा डाडू काय म्हणेल? तो म्हणेल ए झिरो. अरे माझी प्रिन्सेसनी एकदा घातलेले कपडे मी म्युझियम मध्ये ठेवतो. तिला कसले घातलेले कपडे देतो तू वगैरे. त्यामुळे बेसिकली काही प्रॉब्लेम नाही. घालतो नक्की नक्की कर. हे बघ इथं मागे वॉशरूम आहे तिथं जा आणि चेंज कर. तू आहेस ना इथेच? हा. हो आहे ना. गुड. बरं ऐक मी आता तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. तुम्ही दोघे जण एन्जॉय करा. मी शांतपणे झोपते. ओके ओके मम्मा गुड नाईट. आणि हो लवकर या घरी. नाही म्हणजे असं काही नाही. त्याला म्हणावं टेक युअर टाइम. ओके पण माझ्या लेकीला ह्याच घरी ड्रॉप करायला सांग त्याला. अजून तुमचं लग्न झालं नाहीये. लाजली सई. गुणाची लेख माझी. सई अगं आपण खुश राहणं हे आपल्यावर अवलंबून असतं ना. म्हणजे एका पण नंतर आपला आनंद हा आपण स्वतः शोधायचा असतो. कसा शोधू आणि कुठे तूच सांग. तू पाहिलास ना तो कसा वागतो ते. आणि आता यावरही तू म्हणशील की तो दारूच्या नशेत होता म्हणून असं वागत होता. पण हे आत्ताचं नाहीये. कायम तो मला डॉमिनेट करतो. का? कारण नात्यांमध्ये रिलेशनशिप्स मध्ये खूप एकसारखं असून चालत नाही. एखादा जर वरचढ व्हायला लागला तर दुसऱ्याला नमतं द्यावं लागतं. एखादा पडायला लागला तर दुसऱ्याला त्याला उचलून धरावं लागतं. तरच त्याला जो बॅलन्स होतो. म्हणजे तुला अजून सोपं करून सांगतो. मी आणि माझे मामा म्हणजे तसं म्हणलं तर ते सगळेच डॉमिनेटिंग. स्वतःला हवं तसंच करणं हे तू भेटलीस. त्यांची अशी इच्छा असते की सतत त्यांना हवं तसंच मी वागावं. मला नसतं नेहमी तसं वागायचं पण मी ऍडजस्ट करतो. सही आपलं वेगळं आहे ग. काय वेगळं?
तुझं आणि सुयशचं लग्न होणार आहे आता. आपल्यात फक्त मैत्री आहे चांगली. मग मैत्रीत प्रेम नसतं का? पाऊस पाऊस कसा पडतो हे आपल्याला शाळेत शिकवलेलं, पण म्हणून आपण पाऊस पाडू शकतो का? नाही ना. प्रेमाचंही तसंच असतं. म्हणजे बाकी कुठलीही गोष्ट बनवता येत असेल, पण प्रेम असं बनवता नाही, ते होतं. म्हणजे पाऊस जसा नकळत येतो आणि आपल्या मनातही नसताना आपल्याला भिजवून जातो ना, तसं असतं प्रेमात. हे सावन बरस गए कितनी बार इन आँखों से, सूखे सावन बरस गए कितनी बार इन आँखों से, दो बूंदे ना बरसी इन भीगी पलकों से, मेरी राह मुझे जान कहो, मेरी राह में दो जुड़वा होठों की बात करो आँखों से. कशात रमलाय? पावसात, गाण्यात की माझ्यात? तुला पण? हे घे. अरे हो, सिरियसली. तुला आवडतं ते एखादं गाणं गा ना. अगं नको, ती उठायची. काही घे. नाही रे, नाही उठणार. मी तुला सांगते, तू तुझ्या आवडीचं पावसाचं एखादं गाणं म्हण. सई. प्लीज प्लीज प्लीज. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोट. आत्ता आपण पावसात भिजायला जायचंय. हे अगं वेडीस का? अगं आत्ता शर्ट आणलाय, आता किती वेळा असं घरात जाऊन कपडे आणत बसू? नाही नेहमी नाही जाते परत. घरी नको जाऊ, पावसातच. सही. अगं पण तब्येतीचं काय? म्हणजे आपल्या तब्येतीचं, पावसात गेलो तर सर्दी खोकला होईल. परत मला उद्या ऑफिस आहे ना. अरे उद्याचा विचार करत आजचा वेळ का वाया घालवायचा तुला? आणि पावसात भिजत असताना ना सगळं विसरून जायचं. चल. अगं सई, खरंच खरंच नको. तू ना सोड. अगं एन्जॉय कर ना पाऊस. सई. तरी ती पोकळी भरून काढणारी. महत्वाचं म्हणजे मला पूर्णपणे ओळखणारी, माझ्यावर हक्कानं चिडणारी, रागवणारी, पण
तितकंच प्रेमही करणारी. आणि या लग्नाबिग्नाच्या पलीकडे ती आधी माझी खूप जवळची चांगली मैत्रीण हवी आहे मला. मेलो, ठार मेलो. सकाळी सकाळी काय काय मॉर्निंग वॉक करतो गॅरेज मध्ये. नाही मॉर्निंग वॉक असं नॉर्मल रस्त्यांवरतीच करत होतो. पण मग काय झालं, 6 वाजले. मग हॉर्न वाजला आणि मग तो ऐकू आला ना मला तिथे तुमच्यासारखंच. मग तेच काय बघायला आलो इथे. मग इथे आल्यावरती तुम्ही दिसलात सगळे आणि तुम्ही भेटल्यावरती आपल्या गप्पा झाल्या. आणि आता गप्पा संपल्या असेल तर प्लीज जाऊन झोपतो ना मी. झोप एकदम एकत्र आली ना. आणि रात्री राहिलेली झोप सकाळी जर केली नाही तर मग सकाळची झोप परत कॅरी फॉरवर्ड होते ना रात्री. आणि मग हेल्थसाठी बास, मी पेपर आणायला जातो. बघा रे काय ते. भाई तुला काय कळलं? भाई तुला काही कळलंय? हो, मला एवढं नक्की कळलंय की तुम्हाला काहीच कळलं नाहीये. हे सगळं मिळेल घरी जाऊन. प्लीज नीट चाला तू. रेडी. नाही ना अगं, ए झोपलीस काय तू? चल ना आपल्या घरी जायचं ना. मला खूप झोप येते यार. नाही ना अगं तू. नाही ना ऐक, मी ना तिकडनं पटकन पाणी घेऊन येते. तू पाणी पी, थोडस पाणी तोंडावर मार आणि मग आपण निघूया इथनं. ओके? पण इथनं हलू. मला काही दिसतच नाहीये तिकडे. फिरतेस का? नाही 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 नाही, मी इथे माझ्या मैत्रिणी बरोबर आले होते. कोण मैत्रीण? ही काय? नाही ना. ही उठ. कोण आहे? नाही ना, हे आदित्यचे मामा, दादा मामा. अय्या मामा, पाय लागू. तिची लक्षणं काही ठीक दिसत नाही आहेत मला. हो म्हणजे तिची ना तब्येत बरी नाही आहे. म्हणूनच मी तिकडे पाणी, आम्ही घरी जाऊन पाणी पितो. चल. नाही ना, पाय लागू. अरे म्हणजे काल बंधू मामाला दिला ना, मग त्यांनी ठेवला असेल ना माझ्या कप्प्यात. नाही, दाखव मला, दाखव. अरे आता कशाला? आत्ता कशाला म्हणजे? मी शर्ट आणलेला आहे तो, मला हवा तेव्हा बघायला हवा. दाखव शर्ट. कुठल्या कप्प्यात आहे? असेल तिकडच्याच. नाही, दाखव मला. अरे दाखव. हे बघ, जरा एक घडी बिडी मर दे आधी. कप दाखव मला. शर्ट दाखव. कुठल्या कप्प्यात आहे बघू दे. उघड शर्ट बघू. उघड. ते फुगली आहेत दर. बघू दे. केवढा पसार आहे. शोध ना. हो. अरे हा काय तो शर्ट? अरे असं काय करतो? आपल्या घरी काय रोजच्या रोज कपड्यांची खरेदी होते का? हा तोच शर्ट आहे, मी सांगतो ना तुला. हा रंग नव्हता त्याचा. अरे दादा, तू स्वतःसाठी मळखाऊ रंगाचे शर्ट घेतो. तुला रंगातलं काय कळणार आहे? हाच शर्ट आहे तो. पण हा तुझ्याकडे कसा काय आला? अरे बंधूने माझ्याकडे दिला, मी तो आतल्या कपाट्यातल्या कप्प्यात ठेवला होता. तुझा आवाज ऐकला आणि तडक घेऊन आलो. बरं आदित्य, घालून दाखव हा शर्ट. घालून दाखव. हा शर्ट हा तो शर्ट नाहीये, हे तुलाही माहितीये, मलाही माहितीये. आणि तो शर्ट कुठे हे फक्त तुलाच माहितीये. तर तो आज मी तुला दादामाच्या रागापासून वाचवलं, पण पुन्हा तो शर्ट जागेवर ठेवण्याची जबाबदारी तुझी.
आदित्य, मी तुला काही विचारणार नाही, पण तुला काय सांगायचं असेल तर भाई मामा आहे, हा नक्की सांग. हा सई, काय मामा? नशीब नशीब लागतं असं नवरा मिळायला, नाहीतर आमचं नशीब. सांगितल्याशिवाय एक गोष्ट देत नाही हा, आणि 1760 वेळा एखादी गोष्ट ह्याच्याकडे मागायला लागते. हे काही काय बोलतेस तू? हे कप आवडले तेव्हाच लगेच घेतले मी. कपचं जाऊ दे, मी साडी सांगितली होती परवा, घेऊन दिलीस का? मी म्हटलं घे, मला फक्त तो कलर आवडला नाही, बाकी मी काही बोललो नाही. तू म्हणालीस नाही, मला डिझायनर नाही. साडी होती, नको म्हणालास तू. मी नको नाही म्हणून मी फक्त पैसे म्हणा- तुम्ही दोघं भांडत राहा, मी जाते झोपायला. हा, गुड नाईट. तिकडे वाट बघत होतास आणि इकडे माझी वाट लागली होती. म्हणजे काय झालं, तू घरी पोचलीस ना नीट? काही प्रॉब्लेम? अरे हो, मी पोचले आणि इथे सगळं ओके आहे. पण इमॅजिन, रस्त्यात मला कोण भेटलं असेल? एवढ्या सकाळी सकाळी कोण? सुयश? तो परवडला असता एक वेळ, पण त्याहीपेक्षा डेंजर. तुझा दादा मामा भेटला होता मला. दादा मामा? अरे हो, ते नेमके नको त्यावेळी मला कसे भेटतात ना कळत नाही. म्हणजे मी पटकन सटकले तिथनं, पण बहुतेक म्हणजे आय गेस त्यांनी तुझा हा शर्ट ओळखलाय. मला सापडलीये आणि ती तू आहेस आदित्य. सई, तू माझ्या हिमात बिमात पडत नाहीस ना? माझ्या आयुष्यातली ती स्पेशल व्यक्ती मला सापडलीये आणि ती तू आहेस आदित्य. सई, तू माझ्या हिमात बिमात पडत नाही. हा, डॉक्टर सुयश पटवर्धनांचा नंबर आहे का? अच्छा, तुम्हाला जर अपॉइंटमेंट आणि कन्सल्टेशन साठी फोन करायचा असेल तर प्लीज हॉस्पिटलमध्ये फोन लावा. हा माझा पर्सनल नंबर आहे. काय डॉक्टर आहे म्हणजे आम्हाला आमची स्वतःची अशी काही पर्सनल कामं नसतात का? मुळात तुम्हाला माझा पर्सनल नंबर दिला कोणी? अरे सुयश, मी आदित्य बोलतोय. कोण आदित्य? आदित्य कश्यप. काल आपण भेटलेलो, सईचा मित्र, उमर मराठा. ओ अच्छा, मिडल क्लास. बोला, काय झालं? मला का फोन केलाय? नाही काही नाही, जनरलच. तू बरा आहेस ना? मला काय झालंय? मला काय डेंग्यू वगैरे झालाय का? अरे नाही, पण काल तुला दारू जरा जास्ती झाली ना, म्हणून बाकी काही नाही. जी होणारी बायको आहे, कोणाची? माझी. तिला काय वाटेल, कसं वाटेल, तिच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे तू मला सांगायचं नाही. ते माझं मी बघून घेईन. आणि तुला हक्क कोणी दिला हा शहाणपणा मला शिकवायचा? यापुढे या असल्या गोष्टींसाठी मला फोन करायचा नाही. नाही करणार पुन्हा फोन, पण तू प्लीज सईला फोन कर. ओके? नाही करणार. तू सांगितलंस ना, नाही करणार. आणि सॉरी बिरी तर सोडच, तिला साधं मी हाय हॅलो करायला पण फोन नाही करणार. तू बघ आता काय व्हायचं ते होऊ दे. पण पावसात वाळत घालतं का कोणी शर्ट? कसा वाळेल तो? अहो ते बातमी होती ना पेपरात, पाऊस पडणार नाही म्हणून तो वाळत टाकला तिथे. चंदू काका, तुम्हाला इंग्लिश पेपर वाचता येतो? हो, सॉरी. तुम्ही पण ना काका, बरं धरा तो नीट. काका, तुम्ही एक काम करा, याला ना एकदम कडक इस्त्री करून आणा. नवीन गोरा करकरीत दिसला पाहिजे हा शर्ट. हा, बोल. काल रात्रभर झोप नाही लागली. ईच अँड एव्हरी सेकंड आय वॉज जस्ट थिंकिंग अबाउट यू. मी फक्त तुझा आणि तुझा विचार करत होतो सई. मग तेव्हाच करायचा होता ना फोन. नाही ना सई, तुला माहितीये ना सई, मला काल धड चालता येत नव्हतं. मी बोलणार कसा होतो. तर मी ठरवलं की फ्रेश झाल्या झाल्या सकाळी पहिला फोन तुला करणार. अच्छा, सई, हे बघ, मला तुझा मूड छान करायचा, म्हणून प्लीज तू मला संध्याकाळी भेट. मी एक मस्त प्लॅन केलाय. हे बघ,
माझा राग अजून पूर्णपणे गेलेला नाही. सई, मी घालवणार ना उरलेला राग. सई, मी घालवणार. सई, तू म्हणशील तिथे यायला, म्हणशील ते करायला मी तयार आहे. एकदा नशेत गेला मग मलाही नाही जमणार तुला भेटायला. बाय. सई सई एक 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 मिनिट. सई सई ओके, आय एम रेडी. कशासाठी? त्याला भेटायला आणि सॉरी म्हणायला. गुड, आवडलंय मला. शिकशील शिकशील, माझ्या बरोबर राहशील तर हे सुद्धा शिकशील. बिराजदारांच्या जावयामध्ये सॉरी म्हणण्याची तयारी आणि हिम्मत दोन्ही हवीच. मग भेटूयात ना संध्याकाळी. बाय. तपासायचं, कशात काही कमी असेल तर भर टाकायची आणि जास्त असेल तर वजा करायचं. आणि हे सगळं करताना डोळ्याला डोळा लागू द्यायचा नाही, कारण मी तुझ्यावर डोळा ठेवून असणार आहे. कळलं? इथे तुला झोप आली की तिथे तुझी नोकरी गेली. इथे तुझ्या डोळ्यांची पापणी लवली की बाकी सगळं लवलीच लवली. चला लागा कामाला. येस सर. पण काय सुबुद्धी का दुर्बुद्धी हे स्पेसिफिकली सांगत नाही ना, त्यामुळे असा प्रॉब्लेम. दात काढणं बाद झालं. इतके दिवस माझं बोलणं थट्टेवरती नेत होतात ना, आता भोगा भोगा तुमच्या कर्माची फळ. अरे ओरडायला काय झालं? काय झालं ते तर सांग. तू तर एक अक्षर सुद्धा बोल नको, समजलं ना? अरे पण दादा काय झालं? नाही, कपडे पाहिजे आम्ही धुतो. नाही कपडे तुम्ही धुवालच, ते न धुवून कोणाला सांगता तुम्ही? पण आपल्या ब्रह्मे घरावरती जो काळा डाग पडलाय ना, तो कसा धुणार आहात तुम्ही? हा बोल से. आदित्य, अरे आत्ता माझ्या बरोबर जे झालंय ना ते स्वप्नातही होईल असं वाटलं नव्हतं मला. मला तर स्वप्न पडायची भीती वाटायला लागली. आता झोप लागली ना. काय काय बडबडतोयस तू? काय माहित, माझं मलाही कळत नाही. तू तू काय झालं? काय काय झालं? अरे तू म्हणाला होतास ना तसंच झालंय. म्हणजे सुयशचा आता मला फोन आला होता आणि तो मला सॉरी म्हणाला. खरंच? अरे हो, तो संध्याकाळी ना भेटतोय मला. आणि फक्त मलाच नाही, त्याला तुलाही भेटायचंय आणि तुलाही सॉरी म्हणायचंय. म्हणजे तो तुला आज कंपल्सरी घ्यायलाच हवा ना. काय मला सुद्धा तो इतके दिवस घरात ठेवणं अवघड होईल, मी लपू नाही शकत तो. सो तो घेण्यासाठी भेटावाच लागेल. हो ना? हो करेक्ट आहे. बरं ठीक आहे, तुमचं भेटून झाल्यावरती तू फ्री झालीस की मग भेटू आपण, तेव्हा घेईन. माझं तोपर्यंत काम आटोपलं असलं तर येतो, आणि फक्त शर्ट घ्यायला. ओके बाय. फाईल्सचा पसारा मांडलाय, जमत नाहीये का? हो सर. नाही सर, आय मीन हो सर, जमतंय. काय नाही होय, काय बोलतोयस काय तू? काय जमत नाहीये? काम जमत नाहीये का जागं राहणं जमत नाहीये? दोन्ही जमतंय सर. अरे वा, व्हेरी गुड. पण वेळेचं लक्षात आहे ना तुझ्या? 6 वाजेपर्यंतच वेळ दिली आहे मी तुला. सर कामं वेळेच्या आधीच संपतील सर, डोंट वरी. वा, आनंद आहे. जागते रहो, जागते रहो. पटतंय देखील, पण आपण त्याच्याशी जरा शांतपणे बोलूया. कारण काय की तो आला की आपण जरा त्याच्याशी प्रेमाने बोलून बघू, खरं काय ते नक्की सांगेल. सांगेल म्हणजे सांगायलाच पाहिजे. नाही, वेताच्या छडीचा गुणधर्मच आहे तो. एक बसला ना फटका की माणूस सुतासारखा सरळ होतो आणि पोपटासारखा धडाधडा बोलायला लागतो. खरं सांगेल.
मी खोटं बोलतोय? नाही सर, फक्त 2 सेकंद डोळे बंद केले. हा, या डोळ्यांनी मी पाहिलं ना तू झोपला होतास ते. हे बघ, मी तुला 6 वाजेपर्यंत वेळ दिली होती, बरोबर ना? सर पण काम पूर्ण केलंय मी वेळेआधी. हे बघा. नाही, पण अट फक्त काम पूर्ण करण्याची नव्हती. 6 वाजेपर्यंत डोळ्याला डोळा लागला नाही पाहिजे अशी अट होती. आणि आता 6ला 2 मिनिटं आहेत आणि तू चक्क झोपलाय. सर प्लीज, मी नाही, आता चूक झाली आहे ना, मग त्याची शिक्षाही मिळायलाच हवी. आता या सगळ्याचं रिपोर्टिंग होणार आणि तुझी नोकरी जाणार. सर आपला तो दत्तू आहे ना शिपाई, तो रजेवर आहे. त्यामुळे इथली साफसफाई नीट झालेली नाही. तू आता पुढचे 3 तास इथली सगळी साफसफाई कर. सर प्रत्येक कोपरा लख चकचकीत करून टाक. हेच तुझं पुढच्या 3 तासांचं काम आणि हीच तुझी शिक्षा. चला लागा कामाला. 6 वाजले. सही वाट बघत असणार. बुडवली ना तर पुढचे 6 महिने त्याला मी अपॉइंटमेंट देत नाही. ब्लॅकलिस्ट करतो त्याला मी. पण एखाद्याचा जेन्युइन प्रॉब्लेम असला तर, आणि त्या 6 महिन्यात जर त्या पेशंटला काही झालं तर? दॅट इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. ती माझी जबाबदारीच नाही ना. काय झालं, असं का बघते? नाही, विचार करत होते. तू काही बाबतीत इतका इमोशनलेस दगड आहेस, तुला कशाचंच काहीच वाटत नाही, मग तुम्हाला सॉरी कसं काय म्हणाला? सुयश, खरं सांग, कोणी सांगितलं तुला मला सॉरी म्हणायला? आदित्यने? आपल्या बरोबर, आय मीन आपल्या बरोबर. वाव, मस्त कसं आहे. हे मी काय म्हणतो, आपण फेरे मारताना त्याला आपल्या बरोबर घेऊयात का? किंवा व्हॉट अबाउट हनीमून? सुयश प्लीज, हे अति होतंय. ओके ओके, मी परत एकदा सॉरी म्हणतो. सॉरी. ज्याला तुझ्या नाही आपल्या बरोबर आयुष्य घालवायचंय तो कुठे? कुठे? मी फोन करते त्याला. हा, कर कर. थँक्स. चल डॉक्टर. चल, मी पण निघतो. सुयश, मी पण येते. रिली? वाव. नाही, बोल ना, बोल आता. आता का बोलती बंद झाली तुझी? हे बघ सुयश, मी एक शब्द बोल नकोस ताई. मला माझं उत्तर मिळालंय. आता तुला मिळणार आहे ना ती फक्त शिक्षा. चल उतर. सुयश, अरे काय बोल. उतर म्हणलं ना, उतरायचं. तुझ्यामध्ये आणि त्या आदित्यमध्ये कसं कसं आणि काय काय झालंय ते. मैत्री आहे ना ही वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजे काही स्पेशल मित्रांना ना इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. म्हणजे जगासमोर कवर मैत्रीचं, पण जगापासून लांब गेलो की छान लपून छपून आहे. हा, पिंट्या छेड दे.
इकडे कोणी टाकली ही छडी? मला छडी मिळू नये म्हणून माझ्यापासून लपवत होतास ना? हो नाही 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 हो हो म्हणजे हो. ठीक आहे. तुला असं वाटतं ना की मी माझा हट्ट सोडावा? ठेव ही छडी तुझ्याकडे. नाही नको. नाही नाही घे ना, घे घे घे.